गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज योगेश. हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. समोर असेल स्ट्राईक वरती असेल तर विशाल, नॉन स्ट्राईक एंड वरती दुर्वेश. 4 षटकांचा हा सामना. पहिला चेंडू शॉर्टप्लेनचा हा चेंडू होता, थोडा खाली राहिला. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि हा पहिला चेंडू होतो डॉट. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतो हर्ष 11 ताबडतोब षटकांमध्ये 10 पर्यंत धावा जातात, त्यानंतर धावा खर्च होतात. दुसरा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतो बॅटची लिडिंग एज पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील धरून ठेवली आहे. गोलंदाज बाद होतो विशाल, कॅप्टन विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका लागतो तर देवांशी 11 संघाला. मैदानावरती विराज बंडारच्या भूमिकेत जातो. दुसऱ्या चेंडूवरती एक महत्वाचा झटका दिला गेलाय तो देवांशी 11 संघाला. देवांशी 11 सन्मान्य किशोरदादा गायकर यांचा हा संघ, तर समोर असेल हर्ष 11 सचिनदादा गायकर यांचा संघ. दुसऱ्या चेंडूवरती एक महत्वाचा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. पावरतेच्या षटकामध्ये हा महत्वपूर्ण झटका. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणारे देवांशी 11 संघासाठी. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे देवांशी 11 संघाला. तिसरा चेंडू असेल गोलंदाज योगेशचा. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना यावेळी आपण पाहतो खोलवर टप्प्याचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला हलक्या हाताने मात्र मिड विकेटला ढकललाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचली 1 अंकावरती. धावसंख्येचा श्री गणेश होतो तर देवांशी 11 संघाचा. विराटच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती एक एकेरी धाव पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 1 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येतो तर दुर्वेश, ज्याने कालच्या दिवशी 17 धावांची एक चांगली इनिंग खेळली होती, तो दुर्वेश आता मैदानावरती. आता पूर्ण जबाबदारी देवांशी 11 संघाची ती दुर्वेश वरती असेल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 1 ही धावसंख्या धावफलकावरती. योगेश कालच्या दिवसापासून आपण पाहतो हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो. 2 तावडतोय षटक त्याने कालच्या दिवशी आपल्याला तर विकेट नव्हती मिळाली काल योगेशला, पण सन्माननीय संदेशदादा गवळी यांच्या मैदानावरती आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. ओम साई ग्रुप कडून आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय रितेशदादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरलेली स्पर्धा असेल. औसरे प्रीमियर लीग 2026 स्पर्धा साजरे. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना रंगतो. देवांशी 11 विपक्ष हर्ष 11. 4 चेंडूंचा खेळ संपला. 5वा चेंडू यावेळी मात्र टाटा फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. कॅप्टन योगेश कडून चुकी होते. चेंडू मात्र निघून जातो लॉंग स्टार रिझन मध्ये. हा येतो 22चा चौकार.
जबाबदारी असेल ती कॅप्टन विशास असेल, दुर्वेश असेल, विराज असेल यांच्यावरती ही आता जबाबदारी असेल. 40 धावा डिफेंड करायच्या. तर मात्र आपण पाहतो हर्ष इलेव्हन काल संघाने मात्र थोडक्यासाठी सामना गमावला. 3 चेंडूंमध्ये 3 धावा मात्र त्यांना जमवता आल्या नाही, त्यामुळे ते पराभूत झाले. आजच्या दिवशी मात्र कमबॅक करावा लागेल तो हर्ष इलेव्हन संघाला. तर मी विनंती करतोय सन्माननीय बालकृष्ण दादा हिलम यांना की आपण व्यासपीठावरती यायचं. मी विनंती करतो ते जमलेल्या सर्व औषधे गावातील वरिष्ठ नागरिक असतील तसेच माणिवली गावातील वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच मी विनंती करतो सन्मान्य बालकृष्ण दादा हिलम यांना की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. देवांशी इलेव्हन आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं. 40 धावांचा टार्गेट आपला. तर मी विनंती करतो सन्मान्य सचिनदादा गायकर साहेबांना की आपण बालकृष्ण हिलम साहेबांचा सत्कार करायचा आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये सत्कार करायचा आपल्याला. मी विनंती करतो सन्मान्य दिलीपदादा कालेकर यांना की आपण व्यासपीठासमोर यायचं. तसेच मी विनंती करतोय संदीपदादा गवळी साहेबांना की आपण देखील यायचं. आपला देखील सत्कार करण्यात येईल. मी विनंती असेल सचिनदादा गायकर साहेबांना की आपण गवळी साहेबांचा सत्कार करायचा. तसेच मी विनंती करतो सन्माननीय पवनदादा गवळी साहेबांना की आपण यायचंय. विनंती असेल सचिन गायकर साहेबांना की आपण पवन गवळी साहेबांचा सत्कार करायचा. ओम साई ग्रुप अवसरे श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित आपण पाहतो रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 7 क्रांतीवीर भगत मास्तर यांच्या नगरीबाई स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचला त्वरित सुरुवात करायचं. विनंती असेल पंचांना की आपण कोणते जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल देवांशी इलेव्हन संघ की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. येणाऱ्या 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल ती हर्ष इलेव्हन संघाला. ती या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी देवांशी इलेव्हन संघाला या 40 धावा डिफेंड कराव्या लागतील. एकीकडे असेल सचिनदादा गायकर यांचा संघ हर्ष इलेव्हन, तर दुसरीकडे किशोरदादा गायकर यांचा देवांशी इलेव्हन संघ. या दोन संघांमध्ये टफ मॅच आपल्याला आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. गुणतालिकेमध्ये अंक आपल्याला पाहिजे असेल तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी देवांशी इलेव्हन संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज विशाल. कॅप्टन विशाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. नक्कीच मित्र, अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळतो. या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना असेल. करो या मरो परिस्थिती आलेली आहे असं मला वाटतंय, कारण की हर्ष इलेव्हनला हा सामना अतिशय महत्वाचा आहे जिंकणं, आणि देवांशी इलेव्हनला सुद्धा शेवटचा सामना असेल. हा सामना जिंकणं महत्वाचा आहे स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. बघूया पहिला चेंडू. जबरदस्त शॉट मारलेला आहे. ऑफ साईडला दिशेला टोळलेला चेंडू. चौकार, खणखणी चौकार.
मला वाटतं पंकज गायकर आणि विशाल गायकर दोघे भाऊ आहेत, एक बॅट्समन आणि एक त्याला बॉलिंग करतोय. अतिशय सुंदर असं सामना सुरू आहे. मला वाटतं हर्ष इलेव्हनचा एक खेळाडू काल अनुपस्थित होता. एअरपोर्ट संघटनेचे अध्यक्ष किरणजी कालेकर, काल त्यांना एअरपोर्ट वरून थोडासा उशीर झाला कारण की ते मुंबईमध्ये एक प्रख्यात बाबांकडे गेले होते. कारण त्यांचे सामना ते युट्यूब लाईव्ह बघता बघता 2 सामने त्यांनी गमावले होते. काल त्यांनी चिटूपुटूक करून आले आणि आता आज आपल्या संघासाठी बघूया काय करताय किरणजी कालेकर. हा पवेलियनच्या मागे ठेवलेले आहे त्यांनी, ते आताच त्यांची सूचना आली. त्यामुळे एकंदरीत सामना बघता पहिल्याच चेंडूला चौकार आलाय, त्यामुळे जडीबुटी काम करते असं मला वाटतंय. हे ऑफ साईडला जा हॉलिंडर, छोटे चिमुकले ऑफ साईडला जा ताबडतोब. ऑन साईडला 2-3 पोरं आहेत, तिकडे समोर जा 2-3 पोरं आणि ऑफ साईडला जा लवकर, तुम्हाला सगळे बॉल मिळतात. हॉलिंडर, यावर्षी लहान मुलांचा थोडासा प्रतिसाद कमी दिसायला मिळाला, कारण की जर त्यांचा प्रतिसाद कमी दिसला तर पुढच्या वर्षी टी शर्ट देण्यात येणार नाही त्यांना. हेच टी शर्ट धुवून ठेवा, पुढच्या वर्षी येईल कामा, कारण आयोजन पुढच्या वर्षी किरण कालेकर करणार आहे स्वतः. हा, त्यामुळे ते जेवढे वाचवता येईल तेवढे वाचवतील. जबरदस्त बॉलिंग, दुसरा चेंडू डॉट निघालेला आहे. अतिशय सुंदर अशी बॉलिंग, सूझबूझकी बॉलिंग करतो किशोर गवळी. मला वाटते लीड करतायत आपल्या संघासाठी, विकेट किपरची भूमिका बजावली आणि थायलंडचे गॉगल हे सुद्धा पण त्यांना स्लिपला अतिशय सुंदर असे लीड करतायत. त्यानंतर बघू आता पॉवर प्लेची वर सुंदर असा ऑफ साईडचा टोल चेंडू कॅच घेण्यासाठी प्रयत्न होता, परंतु थोडासा फसला, थोडासा पुढे पडला, थोडासा दुर्वेश कुठेतरी चलबिचल झाला आणि कॅच घेण्यासाठी असफल ठरला. कदाचित ही कॅच त्यांनी रनिंग बिटवीन करून जर घेतली असती तर कदाचित थोडासा चित्र वेगळं असतं. आणि मला वाटतंय ज्या टीम मध्ये हरीश गायकर असतो ती टीम दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर अशी कामगिरी करतात. एकंदरीत ओपनिंगचे बॅट्समॅन हरीश गायकर बॅटिंग आणि किपिंग मध्ये कुठेच चुकी करत नाही, परंतु त्या ज्या टीम मध्ये अशी ती टीम फायनल पर्यंत पोहोचत नाही. काहीतरी कुठेतरी कमतरता असेल असं मला वाटतं. बघू आता हरीश गायकर आपल्या संघासाठी काय करतात. त्यांची ही टीम, ही मॅच अतिशय करो या मरो परिस्थितीमध्ये आहे. विनंती असेल जे 3 संघ आहेत, मीत 11 असेल, ओमसाई असेल, रियांश असेल, की आपण जे आपले पवेलियन आपल्यासाठी बांधलेले आपण त्याच्यामध्ये जाऊन आसनस्थ व्हायचंय. नक्कीच सुंदर सुंदर अशी बॉलिंग. क्रिकेट हा असा खेळ आहे की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते आणि कुठेही कधी समीकरण बदलू शकतं. कॅच घ्या आणि मॅच जिंका, असं क्रिकेटचं समीकरण असतं. बघूया, हा सामना तितकाच महत्वाचा आणि हा सामना तितकाच गरजेचा आहे दोन्ही टीमसाठी. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज विशाल गायकर. ऑफ साइड जबरदस्त स्ट्रॉंग असलेली हरीश गायकर, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा सजवलेली. अमोल गायकर कुठे चुकी करत नाही, एक धावावर समाधान मानलं, कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला, परंतु शेवटचे नंतरचे जे बॉल विशालने टाकलेत अप्रतिम. यानंतरचा होणारा सामना मीत 11 विरुद्ध रियांश 11. अतिशय कडाव्याची लढत होऊ शकते, कारण की दोन्ही टीम सेमीफायनल मध्ये दाखल झालेले कालच्या सत्रामध्ये. बघूया आता मीत 11 विरुद्ध रियांश 11. पिंटू आता मेसे आलेले आहेत आणि मला वाटतं आमच्या संघाचे मनीष गायकर कुठे असतील ताबडतोब या. जबरदस्त टोलला चेंडू आणि अतिशय सुंदर अशी चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय कॅप्टन विशाल कडून. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये स्वतःला झोकून दिलं आणि महत्वाची विकेट मात्र मिळवतोय तो कॅप्टन विशाल. विकेट नाही. संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. त्या ठिकाणी आपण पाहतो जीवाचा पूर्ण प्रयत्न केले जातात देवांशी 11 संघाकडून. षटक क्रमांक 1 संपलाय
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. 40चं टार्गेट होतं, 10च्या सरासरीनं मात्र धावा करणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडाफार धावा एकटवणं गरजेचं असतंय, पण येथे मात्र हर्ष इलेव्हन संघ थोडा मात्र मागे पडतोय. 6 धावा पहिल्या षटकामध्ये कमावल्या गेल्यात. जास्त वेळ लावू नका फिल्डिंगला, थोडंसं अंपायर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. मयूर गायकर विशेषतः आणि गणेशजी कालेकर ताबडतोब फील्ड. विनंती असेल की दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित आपण नाणेफेक करून घ्यायचंय. 18 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 34 धावसंख्येची. जबरदस्त सुंदर असा 18 चेंडू 34 धावा. एकही प्लेअर आउट झालेला नाहीये. पहिलीच ओव्हर विशालने अप्रतिम टाकली, कारण पहिल्याच चेंडूला चौकार आला होता. टीम मीटिंग नको जरा विशाल, कर्णधार म्हणून जरा पटापट फिल्डिंग लावून घ्या. हा मी मान्य करतो की सामना तुमच्यासाठी आणि दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वाचा आहे, परंतु आपल्याला या पूर्ण दिवसामध्ये सर्व सामने उरकायचे आहेत आणि ते सर्व सामने 4-4 ओव्हरचेच खेळवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये मध्ये एक शो मॅच सुद्धा असेल. तर विनंती असेल जे टॉस बॉक्स मध्ये जे मान्यवर किंवा प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स खाली करायचं आहे. परेश टॉस बॉक्स झाला खाली कर. तिथे टॉस बॉक्स पहिलाच दुसऱ्या सामन्याचा उडवायचे. दोघे पण कॅप्टन दोन्ही संघाचे वाट बघतात कधी टॉस उडवतो. तर विनंती असेल सन्मान्य बाळकृष्ण दादा हिलम यांना की आपल्या हस्ते मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मीत 11 विपक्ष रियांश 11. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज अमोल गायकर. हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू होता, त्याला हुक करायचा होता. त्या ठिकाणी यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय. बाईची 1 धाव, पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती एक बाईची धाव, यष्टीरक्षकाने थोडी चुकी केली. अशा चुक्या मात्र महागड ठरू शकतात देवांश 11 संघाला. धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा तर 40 धावा कमी आहेत तुमच्याकडे. आणि पहिल्या चेंडूवरती अशी चुकी आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती येतो तो पंकज. दुसरा चेंडू असेल गोलंदाज अमोलचा, समोर असेल तो पंकज. नाद, अतिशय नाद, कड़क बॉलिंग यहाँ पे, बेहतरीन, बड़ी मछली जाल में फंस गई. पंकज गायकर संघासाठी काहीतरी विजय खेचू शकतो अशी वाटत होती आशा, परंतु अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अतिशय सुंदर असं झेल विशालनी कट घेतलेला आहे. आणि अमोलची अप्रतिम सूचक बॉलिंग त्याला बोलतात. आणि थायलंडचा गॉगल पण थोडीशी त्यांची माहिती त्यांनी चांगली दिली त्यांना आणि अतिशय सुंदर अशी झेल बाद. पंकज गायकर बड़ी मछली जाल में फंस गई. डीजे मदार असेल. तर मॅच मध्ये ट्विस्ट होतोय. पहिली मोठी विकेट आपण पाहतोय अमोलच्या गोलंदाजीतून. पंकजला मात्र माघारी परतवले. आता मात्र बॅटिंग वरती येतो इनट नंबर 3 वरती कॅप्टन योगेश मात्र खेळपट्टीकडे रवाना झालाय. गरज असेल ती 33 धावसंख्येची येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 40चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च झाल्या त्या विशालच्या. त्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. बाईची 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र मिळवतोय अमोल. तिसरा चेंडू असेल गोलंदाज अमोल गायकरचा, समोर असेल तो योगेश. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला लेंथ लाईन वरती हा चेंडू होता, त्याला हलक्या हाताने मात्र सन्मान दिला गेला. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये इथे. आणि एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 8 धावा धावफलकावरती. अजूनही 32 धावसंख्येची गरज असेल ती हर्ष 11 संघाला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज अमोलचा चौथा चेंडू असेल. आता स्ट्राईक वरती येतोय हरेश्वर. यावेळी मात्र आपण पाहतो चेंडूला फ्लाइट दिली होती, त्याला हलक्या हातामध्ये लेग साइड कडे वळवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतो. चेंडू मात्र निघून जातो सीमा रेखा पार. चौकार.
अतिशय सुंदर हरीश गायकर यांनी चौकार खेचला आहे आपल्या संघासाठी. मला वाटतं हरीश गायकर ह्या वर्षी तरी फायनलला आपली टीम पोहोचवतील असे आशा आहे सर्वांना. बघूया आपल्या संघासाठी एक खणखणीत चौकार भेटला, खूप महत्वाचा चौकार असेल आणि फिल्डिंग सुद्धा खूपच सुंदर अशी लावलेली आहे. बघूया आता या संघा हरीश गायकर चकवा देतो पुन्हा एकदा लेग साईड टोलवलेला, परंतु हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. सुभेकर तू शांपा खोलवल टप्प्याचा हा चेंडू होता, त्याला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगल्या प्रकारे अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव मिळेल. हॅलो 5 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल गोलंदाज अमोलचा. 26 धावसंख्येची अजूनही इथून गरज असेल ती हर्ष 11 संघाला. चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अमोलची. शेवटचा चेंडू त्याला फटकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअरला क्रिसनला. योगेशचा हा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या मदतीमुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 अंकावरती. हा शेवटचा षटकार मात्र महागडा ठरू शकतो तो देवांशी 11 संघासाठी. अजूनही अद्यापही 20 धावसंख्येची गरज असेल तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती ती अमोलनं. मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला योगेशनं आणि मात्र दाखवून देतो की हर्ष 11 संघ देखील अजून जिवंत या स्पर्धेमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. अवसरे प्रीमियर लीग 2026 सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरवलेली स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व सर्व क्रिकेट खेळाडू व रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतोय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 20 धावा मात्र जमवल्या गेल्या तर हर्ष 11 सरासरी राखण्यामध्ये यश मात्र आलंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या त्या विशालनं, पण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय तर हर्ष 11 संघानं. कॅप्टन योगेश असेल त्याच्या समवेत हरेश्वर असेल 14 धावा मात्र दुसऱ्या षटकात मिळवल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 अंकावरती. आता मात्र आपण पाहतोय 12 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज असेल. अर्ध लक्ष मात्र पार झालंय तर हर्ष 11 संघाचं अर्ध लक्ष अजूनही गाठायचं आहे. 12 चेंडू 20 ची गरज. पहिला चेंडू असेल यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय. गुडलेन स्पॉट वरती पडलेला हा चेंडू अतिरिक्त उचली घेतोय आणि चेंडू मात्र जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो विराज गायकर. हा गोलंदाजी मार्कवरती होतो. विराजवर संपूर्ण जबाबदारी असेल ती आता देवांशी 11 संघाची. 20चं समीकरण आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय गुडलीचा हा चेंडू त्या ठिकाणी स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न. पंचांकडे मोठी आपल्याला आपण पाहतोय कोणता खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद आहे पाहणं गरजेचं असेल.
पंचांकडे रेफर केलंय. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशदादा कालेकर, आज यांचा वाढदिवस आहे आणि मीत 11 संघाकडून त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय संघमालक पिंटू दादा मसे असतील व त्यांचा संपूर्ण संघाकडून हा सेलिब्रेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. रुपेशदादा कालेकर यांचा वाढदिवस आहे. डेझे मास्टरला विनंती असेल की आपण बर्थडेचं सॉन्ग फक्त रेडी ठेवायचं आहे. अतिशय महत्वाचा डिसिजन असेल. कोण बाद आहे, हरेश्वर की योगेश? थर्ड पंच चेक करतायत. तर थर्ड पंचांचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज हरेश हा बाद असेल, क्रॉस झालेला नाहीये. हरेशची विकेट मात्र मिळवते, एक महत्वपूर्ण विकेट असेल. सलामीला आलेला हरेश्वर मात्र बॅक टू द पवेलियन येतोय. मधून चुकतोय विराज. 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळलेत आतापर्यंत. हा व्हाईट बॉल येतो, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 9 चेंडू 18ची गरज असेल. 200च्या स्ट्राईक रेटने या धावा जमवाव्या लागतील. यावेळी मात्र आपण पाहतो खोलवर टप्प्याचा हा चेंडू त्या ठिकाणी थोडासा अंदाज चुकतोय. मिसफिल्ड होतं थर्ड मॅन रिझन मध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा चकला गेलाय आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेखा पार चौकार. तर मी विनंती करतोय भावी पंचायत समिती सदस्य सन्माननीय भावेश दादा दुर्गे, प्रसाद दादा दुर्गे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. विनंती असेल. यावेळी मात्र आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी दुर्वेश तयार आहे, पण दुर्वेश कडून खूप मोठी चुकी होते. कॅप्टन योगेशला दिलेलं हे जीवदान. त्या ठिकाणी रनआउटची देखील संधी निर्माण होते. खूप चांगला फटका खेचला होता, फटका फसला होता. दुर्गेशला त्या ठिकाणी संधी होती, पण ही संधी मात्र गमावले. आता ही कॅच सोडली की मॅच सोडले. देवांशी 11 संघांना काही समजत नाहीये. कॅप्टन योगेशची विकेट ही कितपत महागात ठरणार. आतापर्यंत चांगली मॅच बनवली होती विराजनं. 14 धावांची अजून देखील 13 धावांची अजून देखील गरज असणार आहे ती हर्ष 11 संघाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट जमला होता. हॅलो, यावेळी पुन्हा एकदा लो फुलता चेंडू त्याला फ्लिक केलं. त्या ठिकाणी दुर्गेश तयार आहे. थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळतं. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. आता मात्र मॅचचं समीकरण उरलं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये पाणी घेऊन जायचंय. विनंती असेल फलंदाजी टीम, बॅटिंग टीमला विनंती असेल की आपल्या बॅटिंगसाठी पाणी घेऊन जायचंय.
ठीक आहे, मी विनंती करतोय सन्माननीय प्रशांतदादा दुर्गे यांचा सत्कार करायचा आहे. विनंती असेल सन्माननीय सुरेशदादा कालेकर साहेबांना की आपल्या हस्ते मात्र सत्कार करायचा आहे. मॅच मध्ये खूप चांगला टर्निंग पॉइंट जमला होता. दुर्गेशनं मात्र ती सोडलेली कॅच आणि योगेशला मिळालेलं जीवदान आता मात्र पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच खूप क्रुशियल मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. जर हर्ष 11 संघाला क्वालिफाय व्हायचं तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि जर देवांशी 11 संघाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. एकीकडे असेल सचिनदादा गायकर यांचा हा संघ हर्ष 11 तर दुसरीकडे किशोरदादा गायकर यांचा संघ. हर्षद भागवत रील्स इथे त्यांचं आगमन झालेलं, त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज समीर. पहिला चेंडू फुलटा चेंडू फटका फासलाय. त्या ठिकाणी आणखीन एक कॅच ड्रॉप होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुक्या आपल्याला पाहायला मिळतात देवांशी 11 संघाकडून. पुन्हा एकदा कॅच सोडली गेली आहे. 2 धावा मिळवल्या गेल्या. ती कॅच देखील खूप महत्वाची होती. हलका सोपा झेल होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ड्रॉप करतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज समीर. गोलंदाजी मार्क वरती 11 धावा त्याला डिफेंड करायचे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 2 मिळवल्या गेल्या त्या योगेशनं. आता मात्र समीकरण उरले. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांसाठी एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि 9 ची गरज. राईट राऊंड द विकेटने गोलंदाज समीर तयार. समोर असेल योगेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. त्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः यष्टिक्षक धावतो. 1 धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. विश्वास दाखवला जातोय. 1 धाव मिळवली जाते. एका धावेच्या मध्ये तुम्हाला धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या अंकावरती. ऍक्युरेट वरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज दिनेश वरती विश्वास दाखवला गेलाय. 2 चेंडूचा खेळ इथून संपलाय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. खूप महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष 11 विपक्ष देवांशी 11. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फटका खेचलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात विराज पण चुकी होते. चेंडू मात्र निघून जातोय. सीमा रेखा पार. महत्वाच्या क्षणी दिनेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 36 धाव. चौकार मात्र घेतला गेलाय. समीकरण मात्र बदललंय. महत्वाच्या क्षणी हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो दिनेशच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 36 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र गरज असेल येणाऱ्या 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची. दिनेशने जर आणखीन एक चौकार मारला तर 100 रुपयाचं बक्षीस असेल बालकृष्ण दादा हिलम यांच्याकडून. यावेळी मात्र आपण पाहतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो की ऑफस्टॉपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू स्वाईल चेंडू. व्हाईट बॉल असेल. या व्हाईटच्या मदतीमुळे आणखीन एक धाव मात्र एक्स्ट्रा जोडली जाते. आता मात्र गरज असेल येणाऱ्या 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. प्रति बॉल 1 रनची गरज असेल. इक्वेशन मात्र सोपं झाले आता हर्ष 11 संघासाठी. तो चौकार खूप महत्वाचा ठरलाय आणि कॅचेस मात्र ड्रॉप झाले तर देवांश 11 साठी तो मात्र मोठी चुकी असल्याने पुन्हा एकदा फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र चुकी. आणखीन एक कॅच मात्र ड्रॉप होतीये आणि 2 धावा मात्र धावून पूर्ण केले गेल्या. ती मॅच कॅचेस नाही तर ही मॅच सोडले देवांश 11 संघानं. लगातारच्या 3 कॅच ड्रॉप आपण पाहिल्या. 2 तर कॅचेस ड्रॉप नसता झालं पण नक्कीच 6 धावा जास्त मिळाल्या असत्या त्या देवांश 11 संघाला. आता मात्र गरज असेल 2 चेंडू मध्ये 1 धावेची. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण सामना कोणीही जिंको मैदानाच्या आत प्रवेश करायचा नाहीये. नाहीतर तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी पेनल्टी देण्यात येईल. दोन चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून देखील कोणत्याही बाजूने मात्र पूर्णपणे झुकलेली नाहीये. मॅच ऑन आहे. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. कोणताही संघ सामना जिंकू दे मात्र आपण
हस्तलंबन नक्कीच करायचंय सामना झाल्यानंतर. 2 चेंडू 1 ची गरज गोलंदाजी मार्कवरती असेल तो समीर. यावेळी मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेचलाय. विजयी चौकार येतोय तो दिनेशच्या बॅट मधून. सामना मात्र विजय होतोय तो हर्ष इलेव्हन संघ आणि या स्पर्धेसाठी देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. तर हार्ड लक असेल देवांश इलेव्हन संघ. देवांश इलेव्हन संघ मात्र स्पर्धेतून मात्र बाहेर होतोय. विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सीझन साठी. तर यापुढची होणारी मॅच असेल रियांश इलेव्हन विपक्ष मीत इलेव्हन. दोन्ही संघांना विनंती की जो आपला डिसिजन आहे आपण त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची.